नमस्कार, मी किरण साबळे कॉफी विथ किरणमध्ये स्वागत करत आहे. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत ओमकार गायकवाड. त्यांची मम्मी आहे. आता आपल्याला दोघांचे पण खूप लाईफची जर्नी ऐकूनच आता डोळ्यात पाणी येते. तर खूप करून अशी कहाणी आहे सरांची. आपण सुरुवात करत आहोत. हां, नमस्कार सर. सर, कशी होती तुमची म्हणजे लाईफ स्टोरीबद्दल काय सांगू शकता? तर माझा जन्म इथलाच आहे पुण्यातला. शनिवार पेठेत मी लहानपणाचं मोठा झालोय. मी आधी सेंट फ्रान्सिस शाळेत होतो 8वी पर्यंत 7वी पर्यंत आणि 8वी 9वी 10वी मी सिम्बायसिस शाळेतनं केली आहे. आणि इंजिनियर. आणि माझा डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकलचा. मी डी.वाय पाटीलमधनं डिप्लोमा केला. आता कुठे तुमचं कसं म्हणजे जॉब कसा चालू आहे? तर मी चाकणला जॉबला आहे एका कंपनीमध्ये ॲज क्वालिटी इंजिनियर म्हणून. आणि आई-वडील आणि आम्ही तिघंही जाधववाडीमध्ये राहतो. आता सध्याला तुम्ही भाड्याच्या खोलीत राहताय असं मी ऐकलं. तर म्हणजे ही काय स्टोरी आहे ॲक्च्युली? माझं लग्न झालं होतं 2007 मध्ये इयर एंडला. आणि म्हणजे साथिया पिक्चरसारखी स्टोरी आहे माझी. मी लग्न केलं, घरात काही सांगितलं नव्हतं. 1.5 वर्ष माझी वाईफ तिच्या घरी राहत होती आणि 1.5 वर्षांनी तिला आम्ही रिसेप्शन करून घरी आणलं औंधला माझ्या बंगल्यामध्ये. तर पहिले 2015-16 पर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि चांगलं चाललं होतं आमचं. मी जॉबला होतो. शी वॉज अन हाऊसवाईफ. मग नंतर तिला काही बिझनेस करायची इच्छा होती. तिला झुंबा शिकायचं होतं. तर तिला झुंबा वगैरे ट्रेनिंग दिलं आम्ही. सुरुवातीला तिने 1-2 जिममध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम केलं. नंतर तिची इच्छा होती की तिचं स्टुडिओ व्हावं. तर आम्ही बाहेर प्रयत्न करत होतो स्टुडिओचा. पण मग नंतर आई-वडिलांची हेल्प घेऊन मी माझ्या राहत्या घरातच खाली ग्राउंड फ्लोअरला स्टुडिओ काढून दिलं तिला. आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरला मी आणि माझी फॅमिली राहायचो. सेकंड फ्लोअरला आई आणि वडील राहायचे. असं सेटअप होता. नंतर झुंबा स्टुडिओ झाल्यानंतर थोडंसं तिचं इन्कम व्यवस्थित चालू झालं आणि माझे थोडे बिझनेस होता माझा प्लास्टिक मोल्डिंगचा, तर थोडासा डाऊनफॉल झाला. पैशाच्या कटकटी चालू झाल्या. मग तिला म्हटलं, "तू कमवतेस ना, आता तू सपोर्ट कर मला. नंतर माझं चांगलं झालं, की मी तुझं जे काय असेल ते बघू." हे तर काय लग्न झाल्यावर नवरा-बायकोचं ते रिलेशनचा उपयोग तोच आहे ना. तेव्हा मी नाही तर तू, तू नाही तर मी. तर ती त्या बाबतीत थोडंसं सपोर्ट करायची. पण तिने जे आई-वडिलांना सांगितलं होतं, की तुम्ही मला स्टुडिओ काढून द्या. घरातला सगळा खर्च मी करेल. कारण का रेंट तर काही मागितलं नाही तिला आई-वडिलांनी. घरातला सगळा खर्च मी करेल वगैरे जे ती बोलली होती, पण त्याप्रमाणे तिने काही केलं नाही. तेव्हा वडील जॉब करत होते टाटा मोटर्सला. त्यामुळे वडिलांची सॅलरी आणि माझे जे काही इन्कम त्याच्यातनं आम्ही थोडंफार व्यवस्थित चालत होतो घर. थोड्या दिवसांनी थोडं तिथं फेम आलं वगैरे. आणि लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. लॉकडाऊनमध्ये तिचं झुंबा स्टुडिओ बंद झालं म्हणून आम्ही एक छोटंसं शॉप भाड्याने घेतलं होतं. आणि मलाही बिझनेस बंद होता. मग शॉप घेतला आणि मी आपलं भाजीपाल्याचा बिझनेस चालू केला होता लॉकडाऊनमध्ये. ते व्यवस्थित चालत होतं, पण तिथे पण खटके उडाले त्या मालकाबरोबर पण. आणि झाली एक केस आमच्यावरती. तर लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनमध्ये तिला मोबाईल घ्यायचा होता. तर तिने तिचा ओल्ड फोन मला दिला आणि तिला नवीन आयफोन घेऊन दिला. तर त्या जुन्या फोनमध्ये मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या तिच्या. म्हणजे चॅट्स, फोटोज, बरेच एव्हिडन्स मिळाले. ते मी तिला दाखवले. म्हटलं, "हे काय आहे?" तेव्हा उडवाउडवीची उत्तरं दिली, "काय नाही, असंच तसंच." तिच्या वडिलांना दाखवलं. तिच्या भावाला दाखवायला गेलो. भाऊ म्हणला, "तुमचं तुम्ही लग्न केलं, तुमचं तुम्ही निस्तरा, माझ्याकडे येऊ नका." रेंटने चिखलीत तिथे जाधववाडीतच राहत होतो आधी. तेव्हा पण तिचं मित्रांना भेटणं वगैरे, जिमला जाणं वगैरे या गोष्टी चालू होत्या. मी तेव्हा काही एवढं डोक्यात घेतलं नाही. मी आपलं बिझनेस वाढवायच्या धुंदीत होतो. सकाळी जायचो, रात्री घरी यायचो. माझं काही एवढं लक्ष नव्हतं तिच्या वागणुकीकडे. नंतर आम्हाला पहिला दुसरा मुलगा झाला. मग मम्मी-पप्पा आधी औंधच राहत होते. मी बाहेर राहत होतो सेपरेट. मुलगा झाल्यावर म्हणलं परत घरी येतो मी. मग तेव्हा मी शनिवार पेठेत राहायला गेलो त्या मुलाला घेऊन. वर्ष दीड वर्ष शनिवार पेठेत राहिलो. मग परत औंधला आम्ही सगळे एकत्र आलो. आई-वडील पण भाड्याने राहत होते तेव्हा. घर आम्ही भाड्याने दिलं होतं.
मग परत आम्ही ती सेकंड टाइम जेव्हा प्रेग्नंट झाली, थर्ड टाइम मुलीसाठी, तेव्हा आम्ही मग सगळे औंधला शिफ्ट झालो. तर नंतर त्याच्यानंतर झुंबा स्टुडिओ काढून दिला होता तिला. सगळ्या गोष्टी तेव्हा व्यवस्थित चालत होत्या, पण ते झुंबाचं थोडंसं डोक्यावरती हे झालं आणि मग तिची वागणूक बदलली तेव्हा. बाहेर जाणे, मेल फ्रेंड्स करणे, रात्रभर चॅट करणे, फोनवर बोलणे, ह्या गोष्टी चालू होत्या. पण मी तेव्हाही दुर्लक्ष केलं, बाबा असतील फ्रेंड्स. आपण 21st सेंचुरी मधली लोक आहे. मेल फ्रेंड्स असणं काही चुकीचं नाही. आता मला पण मैत्रिणी आहेत, पण मी एवढं काही बोलत नाही कोणाशी. पण तिथं जरा जास्तच होतं, पण ठीक आहे म्हणलं, ऍक्सेप्टेड. आई वडिलांना पण म्हणलं हे असतील फ्रेंड्स, जात असेल बाहेर. पण नंतर मग 2021 साली बऱ्याच गोष्टी कळाल्या त्या फोनमधनं. चुकून तिचा फोन अनलॉक होता, मग त्याच्यातनं मी चॅट्स डाउनलोड केले. बऱ्याच गोष्टी कळाल्या आणि मग मी तिला म्हणलं, बाई तू तुझा रस्ता पकड. ती मग 2021 साली मी डिवोर्स केस टाकल्यावरती गेली होती घरातनं पोरांना घेऊन निघून. 1.5 वर्ष ती तिची सेपरेट बाहेर राहिली मुलांना घेऊन. त्या 1.5 वर्षाच्या कालावधीत कधी मुलं भेटत होती मला, म्हणजे माझी इच्छा असली की मी म्हणायचो, बाई 2-3 दिवस येऊ दे. तर ते यायचे माझ्याकडं, भेटायचो, शाळेची फीज वगैरे भरायचो मी तेव्हा. मग नंतर थोडं मी इमोशनल आहे. मुलगा मला म्हणला की पप्पा सगळ्यांचे पेरेंट्स एकत्र राहतात. मग विचार केला, जरी डिवोर्स केस टाकली होती तरी मग तिने पण माझ्यावर डीव्ही टाकली होती तेव्हा. मी विचार केला की बाबा ठीक आहे, करूयात एकदा परत प्रयत्न. ते डीव्ही मध्ये प्रोसेस दाखल करून आम्ही तिला घरी आणलं परत 2022च्या जून महिन्यामध्ये. तिला घरी आणलं. थोडस महिना 1.5 महिना ती वागली व्यवस्थित, पण त्याच्यानंतर परत जसे ते होता एक व्यक्ती तिच्या आयुष्यात, मग त्याला घरना डबा घेऊन जाणे, तिथे जाऊन दुपारचं राहणे, पोरांची शाळा सुटली की पोरांना तिकडे घेऊन जाणे, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग मला थोडासा त्रास व्हायला लागला. मग माझा बिझनेसकडे पण लक्ष कमी झालं. बाकी व्यसन चालू झाले, ड्रिंक्स आणि त्या गोष्टी. पण तरी ती राहत होती घरात. मी यायचो रोज, रात्री लेट यायचो, सकाळी निघून जायचो. 2023 साली ऑक्टोबरमध्ये ती गुरुवार होता. ती सकाळीच बाहेर गेली होती निघून, आणि मी गुरुवार सुट्टी असल्यामुळे मी लेट उठलो. तर मी तिला आदल्या दिवशी रात्री ड्रिंक करून आलो, तो मेसेज केला की बाई मी सकाळी काय उठणार नाही, पोरांच्या शाळेत सोडायचं तू बघ म्हणून. तर पोरं पण शाळेत गेली नव्हती. मी उठल्यावर मग माझी चिडचिड झाली, बाबा एक दिवस मी नाही सोडलं तर पोरं शाळेत जात नाही. ठीक आहे, मी उठलो, माझं आवरलं. मला दुसरे बाहेर काम होतं एक पैशाचं, म्हणजे बिलिंगचं आणि त्याचं बघायचं होतं. ते काय कंपनीत काम नव्हतं, बाहेर होतं. मग त्यासाठी मी गेलो. जायच्या आधी माझा मुलगा आंघोळ करून आला आणि ओल्या कपड्यावर गेम खेळत बसला होता. म्हणजे 2 दिवस आधी मी त्याच्या शाळेत जाऊन रडून आलो होतो, त्याच्या मॅथच्या बुकसाठी आणि अभ्यासासाठी. प्रिन्सिपल समोर माझ्या डोळ्यातनं पाणी, हे पोरगं काय अभ्यास करत नाही, काय करायचं, याला रेस्ट्रिक्ट करू का, परत याला शाळेतनं 1 वर्ष मागे ठेवू का. म्हणलं ते तुमचं डिसिजन आहे. एवढं झालं, मी रडलो त्या प्रिन्सिपल समोर. त्याला सकाळी म्हणलं, अरे तुझा बाप सुट्टीवर आहे आज, तू मॅथ्स मध्ये वीक आहेस, तुला एवढी अक्कल नाही का. शिव्या दिल्या मी. तर बाप पोराला शिव्या नाही कोणाला देणार. पोरांनी ते सगळं त्याच्या टॅब मध्ये रेकॉर्ड केलं. आणि मी गेलो, त्यांनी त्याची आई दुपारी आली, तिला ते सगळं दाखवलं. तिने मला फोन केला, कधी येणार आहे. म्हणजे 10-10:30 पर्यंत येईल रात्री. हा या, तुम्हाला मी पोलीस बोलून ठेवते, तुझ्या वडिलांना पण सांगितलंय, या. म्हणलं ठीक आहे, बोलव, तुला काय करायचं कर. मला माहित होतं ही तमाशा करण्यासाठी तिचं आता डोक्यात आलेलं आहे, कारण का त्यांनी त्या व्हिडिओ दाखवला. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर म्हणलं, येतो मी 10-10:30. मग त्या दिवशी मी काय ड्रिंक बिंक केली ना, म्हणलं मुद्दा, म्हणून नको बाबा, आज तमाशा होणार आहे, ते उगाच परत ती केस होईल आणि ते होईल, म्हणलं नको. गप घरी गेलो. घरी यायच्या आधी आईला फोन केला, मी आलो इथं कोपऱ्यावर आहे. आई म्हटलं काय आहे घरात विषय. नाही काय नाही म्हणे, नॉर्मल आहे. आहे ती खाली बसली. ठीक आहे, आलो म्हणलं. गेलो, कपडे चेंज केले, माझी शॉर्ट घातली, आणि आई म्हटली हातपाय धुवायला वरच ये, वरच हातपाय धुवा आणि वरच जेव. ठीक आहे, आलो.
मी वरती गेलो, फ्रेश झालो, नंतर ती खालती तमाशा करायला लागली. वडिलांना नावाने बोलवणे, बडबड बडबड बडबड, पैसे देता येत नाही, काही नाही का ते नाही. म्हणलं तुला सांगितलं माझा बिझनेसचा प्रॉब्लेम आहे, आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तू ऍडजस्ट कर, तुझा चालू आहे ना व्यवस्थित, तू ऍडजस्ट कर, तुला परत झुंबा चालू करून दिलाय मी. जे बंद होतं 1.5 वर्ष, तिला परत झुंबा स्टुडिओ मी चालून करून दिलं होतं. तू त्याच्यात ना ऍडजस्ट कर. तिला तेव्हा जवळपास सकाळी 10-15 स्टुडंट्स, संध्याकाळी 10-15, म्हणजे 30-35 लोकांचं तिचं झुंबा चालू होतं व्यवस्थित. मग कटकट घातली आणि मग गेलो वरती निघून. तुम्ही दार लावून घेतलं मधलं, आतमध्ये काय केलं माहित नाही. आणि रात्रीचे 11:30-12ला ती पोलीस चौकीत गेली. आईला म्हणलं आम्ही पण जेवलो. आईला म्हणलं आपण पण जाऊ, चल. आपण काय केलं नाही, मग आपण का थांबायचं. तर तिने त्या दिवशी माझ्यावर दुसरी 498 दाखल केली होती, खोटी. जे गायकवाडांची केस माहिती गावांमधल्या, चटके सेम टू दिले, सेम की मी सेम टू सेम त्याच गायकवाडांसारखं तुझं गायकवाडांचं करणार. हे तुमचे गायकवाड सांग. पण हे असंच होणार हो, तुम्ही पण असेच सांगून. होणार. आता या सगळ्या सिनारिओ मध्ये पोलीस कसं काय लगेच FIR लिहून घेतात? बरं आम्ही गेलो 498 करण्याचा रूल काय आहे? परत भरोसा सेलला जा, तिथनं रिपोर्ट आल्यावर FIR करा. इथं डायरेक्ट माझ्यावर दोन्ही 498 डायरेक्ट झाले, म्हणजे इथं वर्ण कोणाचा तरी हस्तक्षेप. आणि मेन म्हणजे त्यांनी एव्हिडन्स विचारले नाहीत, काही बघितलं नाही. आणि मेडिकल ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होते, यांची हार्डीकरला झाली, हे महत्वाचं. ही जाऊन हार्डीकरला ऍडमिट झाली. हो, आणि पोलिसांना विचारतं म्हणे मेडिकलला गेलेले आहेत, तर सकाळी या नाही, तुम्ही थांबा. तुम्ही आम्ही थांबा. थांबलो 12-1 वाजेपर्यंत तर म्हणे हॉस्पिटल आता ते काही येणार नाही, उद्या सकाळी येणार आहेत ते म्हणून. मग आम्ही निघून आलो. पण आम्ही म्हणलं की तिने आमच्या घरी काही घडलेलंच नाहीये, त्यामुळे हिने काही केली कंप्लेंट तर तुम्ही घेऊ नका, हे स्पष्ट सांगितलं. सांगून आलो होतो. तरी पण त्यांनी 498 सकाळी आमची दाखल झाली. आणि सेकंड टाइम 498 होत नाही असं म्हणतात, पण ती झाली दाखल. माझ्या तिने 2 स्वतः 498 केले. उदबत्तीचे चटके घेतले आणि सिगरेटचे चटके म्हणून सांगितलं. माझ्या मिस्टरांनी तिचा विनयभंग केला म्हणून सांगितलं. मुलांनी चटके दिले आणि आईनी म्हणजे हिने हातपाय धरले, माझ्या वडिलांनी कपडे काढले आणि मी चटके दिले, असं तिने हो, केस आणि केली. ओढणीने मी गळा आवळला. हा, बायकोला हो, आणि ओढणीने मी गळा गळा दाबला. हे झालं, मग मी घर सोडलं त्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी मी कपडे घेतले घरातले. आईला म्हणलं मी फॅक्टरी राहायला जातो, तुम्ही दोघं इथं राहा, तुमच्यावर काही केस होणार नाही. झाले तर आता याच्या पुढे माझ्यावरच केसेस होतील, इथं थांबलो मी तर. म्हणलं मला ते कोर्ट कचेरी पोलीस चौकीचा डोक्याला. कंटाळा आलाय. म्हणलं मी बिझनेस करू का मी हे करत बसू? आई, मी माझे कपडे भरले, गाडी घेतली माझी, मी गेलो निघून. 1-1.5 महिना मी असंच फॅक्टरीत राहिलो. एक मित्र होता, त्याच्या रूमवर राहिलो. मित्र भाडीने राहत होता, त्याच्या रूमवर राहिलो मी. फक्त रात्री झोपायला जायचो, दिवसभर कंपनीत, रात्री झोपायला त्याच्याकडे. असं करत ऑक्टोबर निघून गेला. नोव्हेंबरला दिवाळी. तर दिवाळीला ती कुठेतरी निघून गेली. आई म्हटली अरे 2 दिवस तरी घरी आहे, दिवाळीची तरी घरी आहे, लक्ष्मी पूजनला तरी घरी आहे. म्हणलं ठीक आहे, येतो आई. 2 दिवस घरी गेलो, तर मधली खोलीला लॉक लावलं होतं तिने. मला आला राग. म्हणलं माझ्या खोली बंद कशी काय? आणि मेन डॉक्युमेंट मी झोपायचं कुठं? मी तोडून टाकला तो दरवाजा. माझंच घर, मी काय करू शकतो? मी दरवाजा तोडला, लॉक तोडलं, आत गेलो, 2 दिवस झोपलो, मी राहिलो तिथं. नंतर कपडे परत माय भरले. म्हटलं आई मी काय जास्त थांबणार नाही. कपडे भरले, शूज घेतले, जे काय मला लागतं ते सगळं साहित्य घेतलं आणि मी परत गाडी भरली माझी. आईला म्हटलं मी जातो आता, झालं लक्ष्मीपूजन झालं, तुझं समाधान झाले, आता येईल उद्या हे भाऊबीज करून, पण नको मला इथे तोंडावर तोंड पडायला, मी जातो. ते लॉक तुटलेलं बघून तिने माझ्यावर, आईवर, वडिलांवर आणि माझ्या मित्रावर, चौघांवर चोरीचा आरोप लावला. 380. 380 चोरी. माझ्या स्वतःच्याच घरात माझ्यावर चोरीचा आरोप लावतो पोलीस, कसं शक्य आहे? आणि कपाटाला हात वगैरे पण लावला. कपाटाला मी हात लावला नाही. मी म्हटलं आई तिच्या कपाटाला मी हात लावला, जरी हात लावला तरी माझं घर आहे. मग ते त्यांनी पंचनामा करणं गरजेचं होतं ना. पंचनामा न करता तुम्ही 380 घेतली कशी? चोरीचा आरोप FIR घेतली कशी? तुम्ही मित्राचं कसं काय नाव घातलं माझ्या? आज माझा मित्र माझ्याशी कटकट घालतोय. म्हणजे तो MNC मध्ये कामाला आहे, मोकर त्याचं पण नाव घुसलंय केस मध्ये. बरं, त्यामुळे आता त्यांनी आता पासपोर्ट रिन्यूअल टाकले. तो म्हणतो माझा तर पासपोर्ट येईल का नाही मला माहित नाही.
नाही आलं तर तू तुझी काशी कर, मला मिळून दे. पासपोर्ट मिळवून द्या. म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य स्पॉइल दुसरं ते करायचं स्पॉइल केलंय. जो माणूस माझा बॅकबोन होता, मित्र, खास जवळचा मित्र, चार्जेस. त्याचं नाव घालून ठेवलं, मग ते पण माझं शत्रू झाला ना. बहिणीच्या नवऱ्याला हुसकावून लावलं, त्याला घटस्फोटचं नोटीस टाकायला सांगितलं. तिचाही घटस्फोट चालू आहे. तिला 2 मुली आहेत. तिचे हाल काय चाललेत आमचं आम्हाला माहिती. तिला श्वासोश्वास घ्यायला 24 तास ऑक्सिजनची मशीन लावायला लागते. इतका तिला त्रास त्रास तिच्या आहे. नवऱ्याने दिलाय तिला. आणि हे सगळं का घडते, तिची डीव्ही केस मध्ये तिला दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन Protection ऑर्डर order मिळाली, मिळाली. त्या घरातनं बाहेर नाही काढायचं म्हणून. हे सुद्धा त्या मी करू न्यायाधीशाने शकतो, बघितलं. तिला घरातनं बाहेर काढू शकतो प्रॅक्टिकली. आता ते तिचं घर नाहीये, माझ्या आई वडिलांचं घर आहे. पण तो न्यायाधीशाने ती दिलेली ऑर्डर आहे. मला 15,000ची पोरगी लावली तिथं, मेंटेनन्स लावली जिथं मला 30,000 रुपये सॅलरी होती. आता तर अजून 2,000 कमी झाली. 30,000 सॅलरी, मग 15,000 तुम्ही हे लावताय. त्याला माहिती मी रेंटनी बाहेर राहतोय. बरं, आमचे नाही म्हणत ते मेडिसिनचा वगैरे काही खर्च आई नाही. वडिलांचं मेडिसिन, माझं स्वतःच, मला गुडघ्याच्या खाली 2 नसा ब्लॉक आहेत, मला कंटिन्यू औषधं चालू आहेत. मला आता शुगरचा पण त्रास चालू झालाय. मी नाही घेते औषधं, पण शेवटी झालंय ना चालू. मानसिक त्रासानेच झाला ना हा प्रकार सगळा. हिच्या नावाने डीव्ही टाकलेली आहे, त्याच्यात काहीच नाही. अजूनपर्यंत नोटीस नाही गेली बायकोला माझ्या. तोच जज ज्याने तिची नोटीस काढली, का नाही गेला नोटीस? 100% पैसे खाल्ले. शेवटी काय पैसेच खाल्लेत किंवा वरनं प्रेशर आहे? दोनच गोष्टी आहेत. आता मी इंजिनियर आहे, मी कुठलीच क्रिमिनल केस माझ्यावर नाहीये. मी कोणाला मारहाण केली नव्हती, तरी मला एसीपीनी 2 दिवस जेलला पाठवले या बाईच्या कारणाने. हिने पैसे चालले त्या बाईला. मी त्या एसीपीला हिचे सगळे एव्हिडन्स दिले, तिने त्यांना बघता मला 2 दिवस जेलला पाठवलं. माझ्यावर काय बितलं असेल? अहो मॅडम, टॉयलेट पाशी झोपवलंय मला. म्हणण्याचा उद्देश असा आहे की एखाद्याला पूर्वकल्पना न देता तुम्ही जेलमध्ये कशाला टाकता, कशा टाकता? बरं, ते 110 जे कलम आहे त्याच्यात तुम्ही जेल नाहीच होते. चॅप्टर केस म्हणून तुम्ही केली आणि त्याला सहीला म्हणून बोलवलं एसीपी ऑफिसला, आणि सरळ म्हणे तुम्हाला आता अटक होणार आहे. बरं, आम्ही हातबल झालो, कारण का आम्हाला आतापर्यंत पोलीस चौकीचा दरवाजाच नव्हता माहिती. काही माहित नाही. आम्ही सगळे सरळ सरळ मार्गी चालणारे लोक आहोत. हिच्या वडिलांनी जेव्हा माझं लग्न झालं, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा घरी आले तेव्हा तिला कायद्याचं पुस्तक दिलं होतं. म्हणजे संपूर्ण कायद्याचे प्लॅन, वेल प्लॅन्ड आहे सगळं हे. वेल प्लॅन, पूर्ण मॅरिड. आता सुद्धा माझं घर बळकवायचंच प्लॅनिंग आहे. त्या प्लॅनिंगने ती घरात आली 2022 म्हणजे ती लग्न पण करताना तिने लग्न प्लॅनिंग करताना केलेलं सुद्धा आहे. प्लॅनिंग करून लग्न केलंय. मला हे पण माहिती आहे, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आता मला माझ्या 28,000 सॅलरी आहे, 16,000 माझ्या घराचं भाडं आहे. मला चाकणला मी जॉबला जातो, माझे 5 ते 6,000 रुपये फ्युएलचे जातात. मी आता खाणार कसं काय खाणार आणि काय औषध उपचार करणार आई वडिलांवर? आज 67 वर्षाचा माझा बाप आहे, त्याला कष्ट करायला लागतं ते माझे एवढ्याशा सॅलरीमुळे. या बाईमुळे माझा बिझनेस सुद्धा बंद झाला. तिथं पोलीस पाठवले तिने. घरात उलट आमच्या घरातली चोरी प्रॅक्टिकली झाली आहे. माझे देवाचे दागिनेच गेलेत, 4 किलो चांदी 4 गेली. किलो चांदी गेली. तर मी याची केस करायला गेलो चौकीत. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? तुमचे सामान होतं आमच्या आणि तिथं. पावत्यांसकट पावत्या पण गायब आहेत. माझ्या गणपती जवळपास 2 ते 2.5 किलो चांदीचे दागिने होते, ते गायब आहेत. केस घेत नाहीत. 1.5-2 तोळे सोनं होतं तिथं, सगळं गायब झालं. 10-15 लाखाची वस्तू तिने चोरीला गेल्यात, तिने विकून खाल्लंय. आणि त्याच्यावरती केस नाही करू शकत माणूस. आम्ही आमच्या घरात जाऊ शकत नाही. माझे पासपोर्ट तिच्याकडे, ती माझा पासपोर्ट कसं ठेवू शकते? आता मध्यंतरी 2 दिवस हे घरी राहायला गेले होते, तर अक्षरशः आई वडिलांना माझी शुगर आहे, तिने किचनच्या दाराला लॉक लावलं आणि माझी अक्षरशः रात्री तिला नाही करता आली. टेरेसच्या होल मधनं तिने तिथं केलेली आई वडिलांनी. स्वतःच्या घरात असं त्रास, कुठेही कायदा. नुसतं ज्येष्ठ नागरिक फक्त हे कायदे नावाला आहेत. ज्येष्ठ नागरिकांना विचारलं जात नाही. आम्ही तरी जरा थोडेसे आहोत स्ट्रॉंग पण बाकीच्या लोकांचं काय आम्ही बघतो हाल. तिथं भरोसा सेलला गेले ना, अक्षरशः लोक ढासळलीत, रडतात अक्षरशः की आमचं कोणी ऐकूनच घेत नाही. बरं, बिचारे चक्र मारतात. बरं, काही काहींकडे रिक्षेला सुद्धा पैसे नसतात. आता आमच्या तरी आम्ही चालतोय बोलतोय म्हणून आमचं चाललंय, पण बाकीच्यांचं सांगतेय की काहीच नाहीत करत. हे ज्येष्ठ नागरिकांचे नुसते कायदे नावाला. तिथे म्हणलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नाही. असं कसं? नुसत्या या योजना वगैरे सगळं नावाला आहेत, नाम मात्र. आम्ही मित्राला टाकलं तर नातेवाईकात टाकायला किती वेळ लागला? आम्ही कोणाकडे जातात ना, आम्ही नाव नको त्रास द्यायला. नातेवाईकांना म्हणतो तुम्हाला त्रास तुम्ही नको मध्ये म्हणून नका तुम्ही पडू. मध्ये पडू नका. आम्ही आमचं स्ट्रगल आमचं हँडल करू. कोणीही मध्ये पडू नका हे स्पष्ट सांगितलं. कोर्टात केस त्यांना टाकायचे पण लाख नाही, रुपये आम्हाला गेले. पण नाही.
कुठनं हो. आणायचे? लोकांकडनं, वडिलांनी, मित्राकडनं घेऊन केलेलं आहे. काय करणार? कुठनं आणणार पैसे? मग कर्जबाजारी झालो ना याच्यामुळे. जरी गडगंज असलो तरी ह्या प्रकार आहेत ना, हे निरर्थक खर्च चाललाय ना. आज आईच्या अंगावर सोनं नाहीये, माझ्या अंगावर नाही सोनं, काहीच नाही राहिलेलं. एक वेळ असं होतं की एक 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 दीड किलो सोनं होतं माझ्याकडे, पण या बाईमुळे सगळं आम्ही निवांत एकदम सगळं संपलेलं. रिसेंटली आता आमच्यावर पॉक्सो दाखल झाली. या पॉक्सो मध्ये नात माझी 10-11 वर्षाची म्हणे मी घरात नसताना मुलीवर अतिप्रसंग आजी आजोबांनी केले. बाई स्त्री आहे, ऍज अ स्त्री म्हणून एखाद्या स्त्रीचं असं करेल का? आणि ती सुद्धा आणि ती नात सुद्धा आहे, नात आहे माझी. तिचे लहानपणी इतके हे केलेत. हा? कसं मी होऊ शकतं हे गोष्ट? ती उधळायची बाहेर आणि मग मी तिला आंघोळ वगैरे घालायची. मग ही आजी सगळं असं खायला करेल करून का? घातलंय तिला, तिला जगवलंय व्यवस्थित, त्यांना मोठं केलंय. तर मुलीचे कपडे काढले. आता आजी म्हणणारी आजोबांच्या देखत नातीचे कपडे काढेल का? हे तरी पोलिसांनी विचार केला पाहिजे ना. आजीने कपडे काढले आणि आजोबांनी अतिप्रसंग केला. आता केला. तुम्हीच सांगा आणि मला. मुलगा घरात असताना तिला, आणि मुलगा झोपला होता डाराडूर, मुलगा झोपला होता आणि ही पोरगी ओरडली आणि ती नाही. मुलगी ओरडली नाही. कपडे काढताना ओरडली नाही. 11 वर्षाची मुलगी. हा का नाही विचार केला? बरं, रात्री 11:30 वाजता पोलीस येतात. आम्ही झोपलेलो डाराडूर. आम्हाला म्हणे, हा तुम्ही झोपलायत का? म्हणलं हो. नाही तुम्ही सकाळी या चौकीला. म्हणलं ठीक आहे, काही प्रकार आहे का? नाही तुम्ही फक्त चौकीला या. मग आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही की तुमच्या विरुद्ध पॉक्सो तिथं दाखल करते तुमची सून म्हणून. रात्री 2 का 2:30 वाजता त्यांनी पॉक्सो दाखल केली. आणि वकील म्हणतोय की हे तुम्हाला शोभत नाहीये मॅडम. वकिलांनी तिथं एनओसी तिच्या दिली, वकिलांनी तिची केस बंद केली तिथं. बंद केली तिथं, की अहो हे कसं आहे, ही मुलगी खेळती, हिच्यावर अतिप्रसंग झाला तर ही चौकीला खेळेल कशी मुलगी? हसत खेळत बसलेत पोरं. मुलं शिवणा पाणी खेळतायत. पोलिसांनाही कळायला पाहिजे ना. आम्ही म्हणते अहो तुम्ही, केस लिहून घेते, तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्हाला चोरी करणार चोर कळतो. तिला तिसऱ्या दिवशी तिला विचारतात, जबानी घ्यायला येत आहेत. 10-15 पोलीस आलेत आणि तिची जबानी घेतली. तुम्ही तिला वेळ दिलात ना, शिकवायला वेळ दिलात ना. तिची जबानी घेतली. मग ती मुलगी आई म्हणाल तसंच बोलणार ना, कारण का आईच्या हाताखाली तिला राहायचंय. ती म्हणणार ना मी तुला हे देते तू हे बोल. मुलांना काही तुम्ही लालच दाखवू शकता. माझं म्हणणं आहे त्या मुलीची मेडिकल करणं गरजेचं होतं तुम्ही पॉक्सो करताना. ते काहीच केलं नाही. तुम्ही FIR कशी दाखल झाली? तर आम्हाला जामीन द्यायचा 24 तारखेला. कुठून जामीन देणार? नातेवाईकांना कुणाला मध्ये कोणाला घ्यायचं? घ्यायचं? जामीन कोण उभे राहणार? बाहेरून पैसे किती द्यायचे आम्ही? जामीन करायला नातेवाईक नाही तर 50,000 रुपये द्या, 25,000 रुपये कोर्टात पैसे भरायला आणायचे कुठून? लागतात. वरून तर कुठून टपकत आणायचे पैसे. पैसे? माझी मुलगी महिन्यात 2दा ते 3दा ऍडमिट झाली. तिला कमीत कमी या महिन्याला मला 1.5-2 लाख रुपये खर्च आलाय. आणि या बाईच्या मानसिक त्रासामुळे, म्हणजे या बाईनी, ही बाई तिच्या नवऱ्याला फोन करते, तिचा नवरा तिला फोन करतो आणि तिला नाही तसं बोलतो. मग तिला ते मानसिक त्रासाने तिला अस्थमाचा अटॅक आलता. तिच्या 2 मुली आहेत. ती उद्या झालं काही तर मी काय करणार? बरं त्या त्या 2 मुलींचं सुद्धा मीच करतोय. बरं आम्हीच महिनाभर पैसे तिकडून ऍडजस्ट करून पैसे गोळा करायचे. महिनाभर ती माझ्याकडे आहे. तिला कमीत कमी दिवसाचे 5-5 हजारच्या प्रिस्क्रिप्शन होत्या. कुठून आणणार आम्ही पैसा? वडिलांना तरी किती सांगणार? कुठून म्हणण्याचा आणणार उद्देश काय की सिस्टम काहीच करत नाही मुलांबद्दल. तिने हातावर स्कुडावर मारून घेतल्यामुळे ह्याच्यात पोराने हिला सांगितलं सुनाला मार आणि हिने मारलं. आणि त्याच्या आणि अर्धा तास- माझ्यावर आणि ह्याच्यावर 324 ची केस लावली. हो, आणि त्याच्या आधी अर्धा तास टोटल चौकीला केसेस जाऊन किती बसले आहेत होते. तुमच्या? 11 केस आहेत. आणि प्रत्येक केसला मी जात नाहीये. आज समजा मी जर का मला तिथं प्रत्येक केसला हजर व्हायला लागलं तर मी जॉब कसा करायचा? माझ्या Actually- घरामध्ये अशी कुठली गोष्ट नाही की जी नाहीये. मी सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात माझ्या घरात स्वतःच्या कष्टाने. लॅविश लाविश आयुष्य जगायला तिला काय करायचं होतं? फक्त जगायचं होतं त्या घरात. फक्त जगायचं होतं. तिला मी माझ्या आई वडिलांना पाचो उंगलिया घी में म्हणतात ना, तसा प्रकार आमच्या प्रकार घरात होता होता. माझ्या घरात. तिला फक्त जगायचं होतं. हे बघा, आम्ही स्ट्रगल करतो, आम्हाला काही प्रश्न येत नाही. पण एक सांगते, आहे वरच्या ना, आज नाही उद्या पण होणार, ते 100% होणार. तिची आई आहे ना, तिने 2दा-3दा याच्यावर अटॅक केला. पण हा म्हणतो माझ्या आईच्या जागी तिने धरलेलं म्हणून त्यांनी प्रतिकार केला ना, त्या बाईनी ना 2दा-3दा मारलेलं आहे. हो, अहो हिला घरात मला असं सुद्धा बसलेले मारलेलं आहे. असताना मारले. आईने धरलं, तिने मारले. आज मुलांवरती लोक म्हणतात बायकांना पुरुष मारतो. मी अजून पण एकदाही मारलेला नाही. मी अक्षरशः आहे ना, मला इतका त्रास होतोय, मला नाही बोलू शकत. ती बाई राजरोसपणे आमच्या घरात मस्तपैकी बंगल्यात राहते. ती कारण का ती 2 खोल्यात आयुष्यात काढलेले तिने. आता तिला तिथं बंगला मिळालेला आहे आमचा स्वतःचा. ती मस्तपैकी मुलीकडे राहते, टामटुमीत जेवती, मुलीच्या कमाईवर खाती तिथं. अजून काय पाहिजे?
आम्ही असे घरंदाज माणसं की आम्ही आमच्या मुलीकडे चहा पण पित नाही. चहा नाही, पाणी पण प्यायला जात, मी तर हो. जात पण नाही वरती. हो, मुली बहिणीकडे हा जात नाही, तिचे वडील जात नाहीत. आणि मी गेले तरी मी 5-10 मिनिटं तर काय द्यायचं असतं तर द्यायचं, बाई खाली चल आपण खाली बोलू, तिला मी घरातनं घ्यायला फक्त खाली जातोय, खाली याय लगेच. वरती जात नाही. नाही आवडत आम्हाला. घरंदाज माणसं अशी नाहीत करत की मुलीच्या सासरात जाऊन पडत नाहीत. टेट घेताना पूर्ण व्यवस्थित चौकशी करा, नंतर घ्या. मुलाच्याकडच्या लोकांना चुकून सुद्धा त्रास देऊ, जास्त त्रास देऊ नका. जे आहेत त्यांना द्या ना तुम्ही त्रास, पण ज्यांना नाही, जे कारण तुम्हाला हे जे गैरपद्धत. खऱ्या केसेस आहेत त्या घ्या ना तुम्ही. पुरुष आता आहेत, माझ्या बहिणीची खरी केस आहे, तिला त्रास होतोय, त्या बाबतीमध्ये तुम्ही का नाही पुढाकार घेत? नवऱ्याने दुसरं लग्न केलंय, नवऱ्याने दुसरं बिनधास्त लग्न तिकडे राहतोय केलंय, तो दुसरी बायको घेऊन, ती पण प्रेग्नंट आहे वाटतं, मग त्यावेळेस त्याला का नाही अटक होत? तुम्ही ते करत नाही ना, तुम्ही कधी पैसा दाखवलंय. आम्हाला पैसा चारायचा आम्हाला नाही, पैसे नाही काय असेल ते करायचे, काय सत्याने असेल तर असेल. सत्य बघा. आज नाही त्याला होईल बरोबर, काय करायचं ते त्या प्रोसेस मध्ये आम्ही आहोत. पण म्हणण्याचा उद्देश काय, जे खरं ते खरं धरा ना. आमच्या पुरतच मी म्हणत नाहीये, मी हे सगळ्या सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळे की जे पुरुष खरं- आहेत, पुरुषाचे आमचा ग्रुप आहे, प्रत्येक व्यक्तीला हे खोट्या केसेसचा त्रास आहे. 498 घेताना तुम्ही पूर्णतः चौकशी करा आणि नंतर मग काय त्या मुलाकडच्या लोकांना त्रास द्यायचा तो द्या, पण 498 घेताना विचारपूर्वक करा. उगाच खोटे त्या मुली गेल्या रडत की तुम्ही घेता, हे चुकीचं आहे. मग नंतर ते काय स्ट्रगल असतं ना, तो आमच्यासारख्या लोकांना विचारा. 4 वेळा विचारतात फक्त, घ्यायची का 498, घ्यायची का 498, पण तुम्ही घरी जाऊन बघा ना काय झालंय नक्की. माझ्या मुलीची घेतली ना 498, ऍक्च्युअल झालं होतं, तिचे कपडे सगळे बाहेर फेकले होते, तिच्या सासऱ्यांनी मारलं होतं, म्हणून आम्ही केली. पण ते असं बघा ना तुम्ही, काय नक्की एव्हिडन्स जाऊन बघा ना, नंतर 498 कुठली FIR करताना ते झालंय की नाही हे बघा ना. गुन्हे कोर्ट कचेरीचं म्हणजे फर्स्ट आपल्या लंचच्या आधी हा म्हणतो न्यायाधीश की ऑर्डर तुमची करतो, तो 5-6 वाजेपर्यंत आपण माणूस बसतो, 5-6 वाजता म्हणतो नाही आता पुढची तारीख दिलीये. पुढच्या तारखेला प्रत्येक वेळेस असंच, गेले 2 वर्ष असाच प्रकार चाललेला. देवी केस मध्ये आम्ही त्या मेंटेनन्स साठी वरती अपील केलंय डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये. त्याची याची 6 महिन्याने आत्ता नोटीस तिला पोहोचली. आणि 6 महिने आम्हाला काय सांगतात, नाही नोटीस पाठवली पण त्या घरी नव्हत्या, नोटीस पाठवली पोलीस गेला, नोटीस पाठवली हे झालं. आपण नोटीस गेलीच नाही तिच्यापर्यंत का पोहोचत नाही? मी म्हणते घरात चिटकून या ना तुम्ही. का तुम्हाला ते नाही का आदेश? नाही येत का आदेश? मेलवर पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा नोटीस. तुम्हाला नाही फोन नंबर आहेत ना, तुम्ही नाही तर नोटीस नोटीस पाठवता ना. पोचवा. आपले इथे कमीत कमी आपले ऍडव्होकेट लोक आपण दिलेले हेल्प घेत नाहीत, त्यांच्या डोक्यानेच ते चालणार, आपण सांगितलेलं ऐकत नाहीत. ऍडव्होकेट लोकांचा पण बिझनेस झालेला आहे, ऍडव्होकेट लोक पण ऐकत नाहीत. त्यांचे पॅकेजेस ठरलेले आहेत. आता हे 498 DV DO हे पॅकेज आहे लेडीजचं, आणि ते म्हणतात तुमच्या ह्याच्यावर हे केस पडली ना, आता की एवढं आता ही पडेल, आता ही पडेल, आता ही पडेल. आता मग सगळे तिच्याकडे वाटच बघतात ना. आता तिच्याकडे काय राहिलं नाही केस टाकायला. हो, आता आमच्या बद्दल काही आमचं पॅकेज पूर्ण झालेलं आहे. राहिलं काय आता ऑक्सोसकट. फक्त माझ्यावरती रेप केस करायचे, वडिलांवरती एवढंच राहिले फक्त पॅकेज मधलं हे एकच राहिलंय. वडिलांवरती बाकी सगळं झालं. केस करणं एवढंच बाकी राहिले फक्त. बाकी आणि सगळ्या केसेस लागल्या. त्यासाठी आम्ही घरी गेलो नाही, आम्हाला घरी जायला काही फरक पडत घरात नाही. घुसायला पण किती वेळ आमचे लागतो? वडील एवढे स्टंट नाहीत की बाबा हा जाऊ दे होऊ देत. तसं नाही, माणूस इज्जतीला काहीतरी घाबरतो ना, इज्जत काहीतरी चीज आहे ना. आता हे 2 दिवस घरी गेलते ना, अक्षरशः घराचा उकिरडा झालाय किचनचा. अक्षरशः 7-8 उंदीर तिथं मेलेले काढले मी. त्या माणसांना मी 4,000 रुपये दिले घर साफ करायला. स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते की नाही माहित नाही, इतकं घाण. आणि काय तर घर पाहिजे. ऍक्च्युअल गॅसची नळ्या तो कुरतडल्या होत्या उंदरांनी. वयाच्या 30व्या वर्षी आम्ही घर बांधलेलं आहे. माझ्या वडिलांनी काय कष्ट केले मला माहिती, वडिलांनी नाही. आमचं 2200 स्क्वेअर फीटचं घर सोन्यासारखं, आमच्या बाजाने आमचा माल येतो. यांना काय किंमत आहे? हे 2 रूमच्या मध्ये राहिलेले, यांना किंमत नाहीये, यांना माल मिळालाय फुकटचा, राहतात आपले. म्हणण्याचा उद्देश हाच आहे की ज्येष्ठ नागरिकाला त्रास झाला तर तुम्ही मॅन्युअली जाऊन बघा तिथं काय होतंय काय नाही. त्या माणसाला कमीत कमी त्रास होईल एवढं तरी सिस्टम बघू शकते की नाही. योजना राबवण्यापेक्षा हे करा ना तुम्ही. योजना म्हणतात, योजनेला सगळे तुक्कच लावलेले आहेत, पण कमीत कमी हे तर करू शकतं की नाही सिस्टम. तुम्हाला पगार काय फुकट मिळतो का तिथं बसायचा? माझी फक्त एकच चोरीची FIR घेतली, बाकी कुठल्याही FIR घेतल्या काय नाही. घेतली त्या सुद्धा घेतल्या तर त्याच्या पुढे काही चाललंच नाही. चोरीची FIR त्यांनी घेतली, म्हणजे त्यापुढं बघितलंच काय नाही. बघितलं पण नाही. त्यांनी पंचनामा त्या पंचनाम्याला पोलिसांनी गेलाय. केला नाही.
उलट त्यांनी नुसतं टाळाटाळ केली, चार्जशीट सुद्धा दाखल केली नाही माझी. म्हणतोय नाही काय म्हणतोय तुमचा मुलगा त्या एरियामध्ये हो. होता त्यामुळे ते घेतली नाही. नाही होऊ शकत. काय बरं मेकॅनिकल मेकॅनिक सिस्टीम चा प्रॉब्लेम. अरे कसलं सिस्टीम, माझ्या घरा एरियात मी नाही जायचं, कोणी जायचं? आई आई वडिलांना मदत वडिलांना करायला सपोर्टिव्ह मुलगा नाही तर काय दुनिया येणार दोन्ही का? येणार का? आता म्हणतात काय की कोर्टात करा. अरे कोर्टात करा, अहो आणि सिस्टम माहिती कसं असतं, करू ना कसं कोर्टात. केलंय आम्ही कसं गोळा केलं तर आम्हाला माहिती, 5 ग्रॅम 10 ग्रॅम करून आता नाही म्हणजे ऍक्च्युली कसं प्रत्येकाच्या असतं, पावत्या कुठून आणून द्यायच्या यांना? ऐन उमेदीच्या काळात कसं असतं, बाई माणूस काय करतं, बाबा चांदी त्यावेळेस स्वस्त होती, घ्या 100 रुपयाची, घ्या 200 रुपयाची, असं करून मी 4 किलो चांदी उभी केली होती. आणि मला देवाचा वेळ आहे म्हणून मी माझे देव पण घरातले निम्मे अर्धे चांदीचे. तुम्ही आत्ता जाऊन बघा, 2-2.5 किलोचे चांदीचे देव माझे आहेत. ते अजून आहेत की नाही शिल्लक आता ते आहे माहित का नाही नाही. माहित नाही. पण बाकीचे देवाचे दागिने 4 किलोचे होते, म्हणजे गडवा, समया वगैरे काय काय वाट्यांचा सेट होता पूर्ण माझ्याकडे. ग्लास होते, वाट्या होते, सगळं काय. म्हणजे देवाचं नैवेद्याचं ताट सुद्धा होतं तिथं. मी एवढी चांदी गोळा केली जीव काढून, आणि या बाईने अशी एका रात्रीत विकली. आणि वर पोलिसात काय दिले, माझ्या मुलांना आलेले सोनं चांदी विकून खाल्ली या मी माझ्या पोरांना आलेली सोनं चांदी मी विकून खाल्ली. 1-1, 1.5 लाख रुपये प्रत्येक वाढदिवसाला घालणारी माणसाची सोनं चांदी. पहिला बर्थडे त्याचा मी 1.5 लाख रुपये खर्च केला, 1.5-2 लाख रुपये खर्च केला पहिल्या बर्थडे. आणि प्रत्येक बर्थडेला आम्ही एवढं केलेलं आहे. नाही आम्ही असं कशाला खाऊ, आमचं लॅविश आयुष्य होतं. पण या बाई कष्टाने केलेलं लाईव्ह आयुष्य होतं माझं, माझ्या आईवडिलांचं अजूनही आहे. आम्ही असं नाही म्हणत, आम्ही लॅविशच जगतो आणि जगणार पण लॅविश. पण मानसिक कष्ट डळलं करून नाही, करणार. पण कष्ट करून आमचं असतं. आम्ही आम्ही कोणाला असं लुबाडत कोणाचं नाही, ओरबाडून घेत नाही. कोणाचं काढून घेत नाही. आम्ही मी करून झाले 2 वेळा दोनदा प्रयत्न 2 वेळा केलाय, पण त्यानंतर मी ठरवलं मी का मरू, मी हा कशासाठी वेळेला मरू? की आमची फॅमिली संपली. मी काय गेलो राहिलं? तर हे बरबाद आई वडील माझे, ते घरतीच्या ताब्यात, काय करतील आई वडील? म्हणजे चोराला हातात कोलीत दिल्यासारखं आहे ना, चोराला चोरी मी करायची. सुसाईड नाही करणार. आता हे पाटील जो व्यक्ती आहे, त्याची आई आधी 2-4 दिवस रडते ते मीटिंग मध्ये, आणि 4 दिवसांनी मुलगा सुसाईड करतो. म्हणलं त्या बाईला किती सांगितलं की काय सूनबाई त्रास देते म्हणून, किती त्रास देत होती ती बाईला. त्या सुचलं कसं इतकं त्रास द्यायला, माझं म्हणणं आहे. त्याला श्वास घ्यायला सुद्धा चान्स देत नव्हती, इतका तिला त्रास देत होती ती तिथे. आणि लंडनला, युके मध्ये तो तिथे होता, ती इथे होती. तिने इथनं त्याच्या कंपनीमध्ये डॉक्युमेंट्स पाठवले केसचे, तर कंपनीने जो हाय पोस्टला असलेला माणूस होता त्याला कंपनीने सांगितलं तू 6 Arrest महिन्याच्या आत याच्यावरती बेल मिळव तर तुला कामाला ठेवतो. 6 महिने झाले, त्याला बेल मिळाली नाही. 6 महिना 1 दिवसाने या माणसाने सुसाईड केली. आणि ती एअरपोर्टला उतरली ना, तर ती म्हणायची मी माझ्या घरी जाते, तू तुझ्या घरी जा. आणि नातवाला, आजीला वाटतं ना नातवाला बघावं म्हणून, आणि आली तरी 1 दिवस आली तरी त्याची त्या आईची तर भांडणं आपण करायची. रॅपिड फायर क्वेश्चन घेणार आहोत. आता सध्याला आपली न्यू सिरीज आलेली आहे. तर सर तुम्हाला आम्ही विचारतो, तुम्हाला तुमची सगळ्यात आवडती हिरोईन कोणती? सुष्मिता सेन. सुष्मिता सेन बघा. आणि सर तुम्हाला काय वाटतं, आता आपले हिरो आहेत तुकाराम मुंडे सर, आता सध्याला तर हिरोच म्हणता येईल, आणि त्यांना सगळ्यांनी संत तुकारामांची पदवी दिलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, संत ह्या आपले तुकाराम मुंडे सरांना आपण कोणत्या आता खातं दिलं पाहिजे महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं जास्त इनोव्हेशन? गृह खातं गृह द्यावं. खातं सगळे पोलीस जागेवरती, न्याय व्यवस्था जे हो. खातं पोलीस जागेवर येतील. आता न्याय खातं भरपूर आता एक माणूस काय काय करू शकतो, त्यापेक्षा सगळ्यांनी तुकाराम मुंडे व्हा कृपा करून, म्हणजे महाराष्ट्राचा उद्धार होईल. जे ते खातं सांभाळतात त्यांनी तुकाराम मुंडेंना असं डोळ्यासमोर ठेवून ते खातं चालवलं पाहिजे. आपले मुख्यमंत्री त्यांनी तुकाराम मुंडेंना समोर ठेवा आणि काम करा म्हणा. हा, तुम्ही दाखवताय मी करतो, काय करतो, डोंबलं करतो. तो एक माणूस काय करणार बिचारा, त्यापेक्षा मी वाहते. पण बघा एफडीए हे खातं आतापर्यंत कोणाच्या नॉलेज मध्ये नव्हतं. बरोबर आता सध्याला आपण तुकाराम मुंडे सरांमुळे आपण ते एफडीए खातं आहे, सतर्क झाली. दूध गायब झालं, पनीर गायब झालेलं आहे. आणि आता आपलं जे आहे सध्याला चालू बघा सोनम वांगचुक सरांवर, CJP वर. तर तुम्हाला या CJP मधलं कोणतं खातं दिलं तर तुम्हाला आवडेल, म्हणजे कार्य करावं असं वाटेल CJP साठी? असं तर मी सर
धन्यवाद करते सर, तुम्ही आमच्याकडे आला. आणि मॅडम तुम्हाला सुद्धा धन्यवाद करते, तुम्ही आमच्या कॉफी विथ किरणमध्ये येऊन इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि ज्यांना कोणाला आमच्याकडे पॉडकास्ट द्यायचा असेल त्याची लिंक आम्ही बायोमध्ये दिलेली आहे. आणि असेच लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.